हाय, मी अनुया फीड्समध्ये तुमचं स्वागत. कॉलेजमध्ये असताना माझी एक बोरी मैत्रीण होती आणि ती डब्यामध्ये हे चिकन नेहमी घेऊन यायची. तिची आई खूप छान करायची हे आणि मला ते खूप आवडायचं. तर हे मी तिच्याकडनं शिकले. म्हणजे तिला विचारलं कसं करतात गं, मग तिने मला सांगितलं आणि ती मला इतकी आवडली की मी म्हटलं आज ती तुम्हाला पण दाखवावी. तर त्याचं नाव आहे चटणी चिकन. करूया सुरुवात. चला. चटणी चिकनसाठी आपण इथे घेतोय चिकन, पुदिना, कोथिंबीर, लिंबू, हिरवी मिरची, कांदा, आलं लसूण पेस्ट, लसणाची पेस्ट, तमालपत्र, मिरे, लवंग, दालचिनी, बदाम, ओलं खोबरं, जिरे, तूप आणि मीठ. आपण आता आधी इथे चिकन करून घेतोय. ॲक्च्युली मी याच्यात थोडंसं तूप टाकते कांदा परतायला. खरं नुसतं सगळं एकत्र केलं तरी चालते, पण थोडा जस्ट एक चमचा टाकला बस. एक कांदा घेतला इथे मी, तो टाकते. बारीक चिरून घेतलाय. अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट, इथे मी 8 ते 10 चिकनचे पीसेस घेतलेत विथ बोन्स आहेत. थोडा चिकनचा असा कलर बदलला, म्हणजे असं ते पिंक असतं ते थोडं पांढरं झालं की ह्यात 2 कप पाणी टाकणार आहोत आपण, कारण आपल्याला ह्याचा स्टॉक पण पाहिजे. 2 कप पाणी टाकले मी. झाकण ठेवून आता शिजू देऊया. छान 15 मिनटं तरी लागतील साधारण. म्हणजे चिकन आपण बॉईल करून घ्यायची. असं जर तुम्ही तूप नाही टाकलं आणि नुसतं एकत्र सगळं टाकलं तरी चालेल, आणि 10 मिनटासाठी बॉईल करून घ्यायचं. हे आपलं चिकन इथे बॉईल होतं आहे, तोपर्यंत आपण हा हिरवा मसाला सगळा वाटून घेऊया. आधी आपण मिरच्या घेऊयात, हिरव्या मिरच्या. त्या मिरच्या जरा तिखट आहेत जास्त, म्हणून मी 3 घेते. 1 कप कोथिंबीर आहे. चटणी चिकन आहे ना, मग चटणीसारखी कोथिंबीर पाहिजेच त्याला. अर्धा कप पुदिना, 3 चमचे नुसती लसूण पेस्ट आहे, 2 चमचे बदाम, 2 चमचे ओलं खोबरं, जिरं 2 चमचे, आणि हे आता छान वाटून घेऊयात. वाटल्यास थोडंसं पाणी लागलं तर टाकूयात त्याला. दहा मिनटं झालीत. आता आपण बघूया चिकन. शिजले, चिकन छान शिजले. आणि हे चिकनचं जे पाणी सुटलंय, जे पाणी आहे त्याला, म्हणजे आपण टाकलं होतं शिजायला पण, तर ते राहू द्यायचं, कारण हे आपल्याला परत नंतर चिकन जेव्हा आपण चटणीमध्ये परतूयात तेव्हा हे टाकायचे. आता हे आपण बाजूला ठेवूया. आता सगळा मसाला परतून घेऊयात, म्हणजे हिरवा मसाला सगळा परतून घेऊयात. तूप जरा जास्त टाकायचे. ॲक्च्युअल रेसिपीमध्ये तूप जवळजवळ अर्धा कप आहे, पण मी तेवढं घेत नाही आहे. 3-4 चमचे तूप, साधं तूप.
2 दालचिनीचे तुकडे, 2-3 लवंगा, 1 तमालपत्र, 3-4 मिरे अख्खे. आपण हा हिरवा मसाला टाकणार आहोत. चांगली पेस्ट करून घ्यायची त्याची. छान परतून घेऊया त्याच्यात आपण तुपामध्ये हिरवा मसाला. हिरवा मसाला एक 6-7 मिनिटासाठी आपण परतायचा, म्हणजे त्याचं तेल सुटस्तपर्यंत, म्हणजे जे तूप आपण जे टाकले ते थोडं बाजूला असं त्याचं तूप जर असं सुटलं की मग आपण त्याच्यात चिकनची पीसेस टाकू. छान असं त्याचं तूप सुटलंय बाजूला असं. आता ह्याच्यात पण मी एक पाव चमचा मीठ टाकते. मगाशच्या चिकनमध्ये पाव चमचा टाकलंच होतं. आता ह्या मसाल्याला टाकते थोडंसं. या चिकनचे पीसेस आता आपण या मसाल्यात टाकायचे आणि परतायचे. आता मसाल्यात छान ही परतून घेऊया. चिकनच्या सगळ्या अंगाला असा मसाला लागलाय. आणि आता आपण हा जो चिकनचा स्टॉक आहे हा पण ह्याच्यात घालणार आहोत. मस्त ग्रीन कलर आलाय छान ह्याला. आता मी गॅस मोठा ठेवलाय आणि झाकण न लावता एक 5 मिनिटं त्याला उकळी येऊ देऊया. मग झाकण ठेवून बारीक गॅस करून एक मंद आचेवरती एक 5-6 मिनिटं झालं. 5 मिनिटं मोठ्या गॅसवर ठेवले होते हे विदाऊट कवर. आता मी चिकन कवर करते आणि गॅस बारीक केलाय. बारीक गॅसवर 5 ते 6 मिनिटं ही झाली चिकन. आपली चटणी चिकन इथे तयार आहे. मी त्याच्यावर आता लिंबू पिळून घेते. चिकन तयार झाल्यानंतर सर्व करताना लिंबू पिळायचं. रोट्याबरोबर खाऊ शकता, भाताबरोबरही खाऊ शकता आणि मोठ्या अशा त्या पुऱ्या केल्या ना तर त्या पुऱ्या म्हणजे प्लेन पुऱ्या, पण त्याच्याबरोबर पण ही चिकन खूप छान लागते. तर तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली तुम्ही नक्की करून बघा. कमेंटमध्ये मला जरूर कळवा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायचं विसरू नका आणि इंस्टाग्रामवर अनुया फीड्सला फॉलो करा.